सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांचा तहसील कार्यालय चौकात बसवलेला पुतळा त्याच ठिकाणी कायमस्वरूपी राहावा या मागणीसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या निषेधार्थ मुंडन आंदोलन केले। अण्णाभाऊंच्या पुतळ्यासाठी लवकरात लवकर निर्णय घ्या, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करू असा इशारा देण्यात आलाय। इस्लामपुरात अण्णाभाऊंचा पुतळा व स्मारक व्हावे अशी 30 ते 40 वर्षांपासून मागणी होते, परंतु प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून कायमच अण्णाभाऊंना उपेक्षित ठेवण्याचा प्रयत्न झालाय। इस्लामपुरात 1 ऑगस्ट रोजी जयंती महोत्सव समितीच्या वतीने इस्लामपूर तहसीलदार कचेरी समोर सत्यशोधक अण्णाभाऊंचा अर्धपुतळा बसवला। त्याच ठिकाणी पुतळा कायमस्वरूपी व्हावा, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करून महापुरुषाचा सन्मान करावा अशी मागणी आहे। त्यासाठी मंगळवारी दुपारी जयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी बापूराव बडेकर, संतोष चांदणे, पिराजी थोरवडे यांनी मुंडन आंदोलन केलं। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी शंकर महापुरे, उत्तम चांदणे, तानाजी साठे, डॉक्टर विजय चांदणे, संदीप पाटोळे, विकास बल्लाळ, सुधाकर वायदंडे, नंदकुमार नांगरे, भास्कर चव्हाण, राम देवकुळे, कबीर चव्हाण, विनोद बल्लाळ, रवी बल्लाळ, शशिकांत वायदंडे, दीपक मिसाळ, भास्कर चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती आज आम्ही संपन्न केली। त्याबरोबर त्या जयंतीनिमित्त इस्लामपूर तहसील कार्यालयाच्या समोर पुतळा बसवला आहे। तो पुतळा अशासाठी बसवला आहे की अण्णाभाऊंचे जन्मगाव वाटेगाव असून तालुक्याची जन्मभूमी इस्लामपूर आहे आणि इस्लामपूर नगरीमध्ये पुतळा व्हावी सर्व दलित चळवळीच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती। त्यासाठी आम्ही पुतळा बसवला आहे, पण प्रशासनानं याला कोणतीही त्याची दखल घेत नाही। जर प्रशासनानं ह्याची दखल नाही घेतली तर आम्ही आमचं रक्त जरी सांडलं तरी मागे हटणार नाही। प्रशासनाला आमची एकच सांगणं आहे की इस्लामपूर शहरामध्ये तहसील कार्यालयाच्या समोर आता ज्या ठिकाणी पुतळा आहे त्याच ठिकाणी पुतळा बसला पाहिजे, एवढंच आवाहन करतो आणि थांबतो। जय भीम, जय भारत।